तर अजितदादा तिसरी आघाडी उभी करतायत। सुपारीबाज संघटना उभी राहील, मनसे आणि अजित पवार अशी तिसरी आघाडी होईल असं रोहित पवारांनी म्हटलंय। सुपारी घेऊन मतं खायची असं काम या आघाडीचं असेल असं देखील रोहित पवार म्हणाले। तर रोहित पवारांनी अजित पवार आणि मनसेवर खोचक टीका केलेली आहे। मनसे आणि अजित पवारांची सुपारी संघटना उभी राहील असं त्यांनी म्हटलं। अजितदादा आता तिसरी आघाडी उभी करतायत। मनसे आणि अजित पवारांमध्ये तिसरी आघाडी होईल आणि सुपारी घेऊन मतं खायची असं काम या आघाडीचं असेल असं रोहित पवार म्हणाले। आपण बघतोय की आता आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आणि विशेषतः आज अजितदादांनी अजित पवार गटानं ज्या पद्धतीनं आंदोलन केलेलं आहे, मूक आंदोलन, त्यानंतर आता राजकीय प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत। रोहित पवारांनी सुद्धा यावर खोचक अशी टीका केलेली आहे। अजित पवार तिसरी आघाडी उभं करतायत असं त्यांनी म्हटलं। दिल्लीवरनं एक फरमान आलं असावं की आता आपलं कुठलंच गणित बसेना, महायुतीला कुठेच आकडे मिळेना, तर मग आपण थर्ड फ्रंट काढू, अजितदादा आणि त्यांचा पक्ष त्याचा पुढाकार घेईल, त्यांना मनसे जोडले जातील, अजून इतर पक्ष जोडले जातील आणि या थर्ड फ्रंट हे जे करतायत, जे दिल्लीवरनं आदेश आला असं वाटतं की त्यांचं काम असणार आहे पवार साहेबांचा पक्ष, उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष आणि काँग्रेस यांची फक्त मतं खायची। निवडून नाही आलं तरी चालेल, पण फक्त मतं खाण्यासाठी आता हे थर्ड फ्रंट कदाचित निर्माण करते आणि त्याची सुरुवात आज आंदोलनापासून सुरू झालेली आहे।